भोगीची आपली रेसिपी आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भोगीची मी बनवलेली आहे. गाजर, शेंगदाणे भाजलेले, लसूण, कढीपत्ता, मटर अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनलला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. आता आपण सर्व चॉप करून घेणार आहे. थोडीशी कोरिअंडर आहे, तीळ आहे, गोड आहे. चला आता आपण पुढची रेसिपी बघूया. प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आता मी हे बारीक चॉप करून घेणार आहे. ढोबळीची भाजी. ढोबळीची भाजी. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करा. मी भरपूर दिवसांनी प्लीज व्हिडिओ बनवत आहे. प्लीज आपले लाईक, शेअर आणि कमेंट्स. मला आजची रेसिपी आपली भोगीसाठी नक्की तुम्ही बघा. शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत. त्याचबरोबर मी तीळ घेतलेले आहेत. तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे कशी मी रेसिपी बनवणार आहेत. आणि हे सगळे मिक्स व्हेजिटेबल्स मी घेतलेले आहेत. सोलून आता मी बारीक चॉप करणार आहे तुमच्या समोरच. तुम्ही बघू शकताय. श्री साळुंके चॅनलवर आपण नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायचं. आणि कोणी कोणी ही भाजी भोगीची बनवलेली आहे किंवा बनवणार आहेत नैवेद्यासाठी. आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीत आपण बनवणार आहोत गावठी स्टाईलमध्ये. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी गाजर मी चिरून घेतलेलं आहे. बारीक चॉप करायचं आहे आणि पाण्यामध्ये थोडंसं मी सॉल्ट टाकलेलं आहे आणि पाणी आहे म्हणजे काळं न पडण्यासाठी. तर आता मी बारीक असं चॉप करत आहे तुमच्यासमोर बघू शकताय. प्लीज आपण लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच.